सोनाली ताई. धन्यवाद. छान प्रश्न आहे तुझा. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानते. तर माझ्या जीवनाचे आदर्श कोण? तर सर्वप्रथम मी म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं तर माझी आई आणि माझे वडील माझ्यासाठी पहिले आदर्श होते. त्यानंतर म्हणजे जसं आपण शैक्षणिक प्रगती करतो तर आपल्याला अनेक गुरु किंवा अनेक म्हणजे आपल्या शैक्षणिक स्तरावर भेटत जातात. तर सर्वप्रथम मी तर माझ्या आईवडिलांनाच माझा आदर्श मानलेला आहे. त्याच्यानंतर जे पण आपल्या म्हणजे किरण बेदी आहेत तर त्यांना मी माझा आदर्श मानते. कारण एक स्त्री असून आणि त्या कालखंडात त्यांनी एवढी मोठी प्रगती स्वतःला एवढ्या मोठ्या स्तरावर नेले तर त्या माझ्या आदर्श आहेत. धन्यवाद. आज आपल्या शाळेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या सोनाली ताई आणि MBBS दिव्याताई, प्रथमतः तुमचे आमच्या नूतन विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. या हितगुज प्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. तर सोनाली ताई, तुझ्या मनामध्ये PSI होण्याची इच्छा कधी निर्माण झाली आणि का निर्माण झाली? म्हणजे जेव्हा मी 7व्या वर्गात होते तर मला इथं सांगायला आवडेल की मराठीला एक चॅप्टर होता म्हणजे एक धडा होता की सुनंदा जिल्हाधिकारी होते म्हणून. तर मला त्याच्या आधी काहीच म्हणजे असं काही क्षेत्र असतं किंवा अशा काही एक्झाम असतात याबद्दल काहीच माहिती नव्हती. तर तेव्हापासून कुठेतरी मनात म्हणजे अशी हे निर्माण झाली की ही एक्झाम काय बाबा. तर त्याच्यात म्हणजे डिटेलमध्ये तर दिलेलं नव्हतं त्या धड्यामध्ये, पण थोडीशी माहिती होती ती मुलगी काय करते किंवा कसा अभ्यास करते. तर त्यानंतर मी थोडी थोडी माहिती मिळवायला सुरुवात केली की या परीक्षा काय असतात. मग वडिलांसोबत त्यासंबंधी चर्चा करणे किंवा माझ्या शिक्षकांसोबत चर्चा करणे यातून या परीक्षांची मला माहिती मिळत गेली. त्यानंतर स्वप्न तर खूप मोठं ठेवलं होतं म्हणजे उपजिल्हाधिकारी व्हायचं. आणि जसं जसं मग प्रयत्न करत गेले तर माझा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे मग ही एक्झाम मी पास होऊ शकले. आणि म्हणजे हे असं की हा बाबा प्रशासनात पण खूप सगळ्या संधी आहेत. म्हणजे ह्या एक्झामची जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळत गेलं. दिव्याताई, तुझी जिल्हा परिषद शाळेची एखादी आठवण सांग. म्हणजे मी जेव्हा 7वीला होते तेव्हाच सांगते प्रसंग. आम्हाला 7वीला असताना इंग्लिश शिकवायला घिटरे सर होते. घिटरे सर खूप छान शिकवत होते आणि असंच एक दिवस सर बोलत असताना म्हणजे मी पहिल्यापासूनच शाळेमध्ये हुशार होते. तर सर मला म्हटले की नाही दिव्या, तू खूप पुढे जाशील, तू खूप मोठं काहीतरी करशील. आणि तेव्हापासूनच मनामध्ये अशी जिद्द होती की नाही काहीतरी मोठं करून दाखवायचंय. आणि मग तेव्हापासूनच मग मनामध्ये ठेवून मी तयारी करत राहिली. दिव्याताई, सुरुवातीला नीट परीक्षेसाठी सुरुवातीला काय तयारी करावी लागली? सुरुवातीला म्हणजे माझी 10वी झाल्यानंतर 10वीला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मग सगळे मुलं क्लासेसला जात होते. पण घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मी काही क्लासला जाऊ शकले नाही. पण मला करायचं तर होतं. मग मी असंच मोबाईलवर शोधत असताना ऑनलाईन क्लासेस बघितले आणि मग 11वीला असताना मी ऑनलाईन क्लासेस केले आणि 11वी 12वी अभ्यास करून 12वी झाल्यानंतर मी नीटचा पेपर दिला. सोनाली ताई, तुझी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची एखादी आठवण सांग. म्हणजे खूप सगळ्या आठवणी आहे. तर वेळ पण पूर्ण नाही एवढ्या आठवणी जमा झालेल्या आहेत शाळेबद्दल. आणि म्हणजे एक आठवण मला खूप जास्त ते काय झालं होतं एकदा जिजामाता यांचं म्हणजे जयंती होती. आणि म्हणजे प्लॅन नव्हता काहीतरी म्हणजे आधी सांगितलं नव्हतं मुलांना की अचानक बाबा तुम्हाला उठवणार आहे आणि भाषण करायचंय. तर असा प्रसंग आला आणि म्हणजे असं अचानक उठून बोलण्याची माझी पहिलीच वेळ होती. आणि जेव्हा माझं नाव घेतलं तर एकदम हार्टबीट वाढले वगैरे की आता समोर जाऊन कसं बोलू काय बोलू. पण तेव्हा स्वतःला सांगितलं की नाही आपलं नाव घेतलं याचा अर्थ आपण करू शकतो म्हणून तर आपलं नाव घेतलंय. आणि मग समोर जाऊन मी भाषणाला सुरुवात केली तर एकदम मी छान बोलले. तर मला तेव्हाच म्हणजे ते आवडलं होतं स्वतःबद्दलचं की हा आपण ऐन वेळेवर पण एखादी परिस्थिती जर आली तर तिला हँडल करू शकतो. धन्यवाद.
तर सोनाली ताई, PSI होण्यासाठी तुला किती शिक्षण घ्यावे लागले? म्हणजे ही जी एक्झाम असते तर आपलं जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर आपण ही एक्झाम देऊ शकतो किंवा लास्ट इयरला आपण पात्र म्हणून आपण एक्झाम देऊ शकतो. तर शिक्षणाचं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या पण फील्डमध्ये ग्रॅज्युएशन तुम्ही कम्प्लीट पाहिजे ही एक पात्रता त्यांनी ठेवली, म्हणजे आईकडून पात्रता ठेवण्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असतं कोणत्या पण आपण फील्डमध्ये आपलं. दिव्याताई, बालपणीचा काळ सुखाचा असतो असे आपण म्हणतो, तर तुझी एखादी बालपणीची आठवण सांग. बालपणीची आठवण सांगायची झाली तर बालपणी पहिलीच्या वर्गात असताना मला बडोगे सर होते तेव्हाच्या काळी. तर सर खूप कडक होते, खूप शिस्तबद्ध होते आणि त्यावेळेस आम्हाला म्हणजे शाळेत यायचा खूप आळस होता. आम्ही काही वर्गात बसायचो नाही. मग दुपारची सुट्टी झाली की आम्ही घरी जायचो, पण सर आम्हाला गावात येऊन परत पकडून शाळेत आणायचे. दिव्याताई, तू नीट एक्झाम देण्यासाठी म्हणजे तुझ्या मनात इच्छा कशी निर्माण झाली आणि का निर्माण झाली की आपल्याला MBBS व्हायचं आहे म्हणून? मी 10वीला असताना जेव्हा मी काही थोडं आजारी पडले त्यामुळे मला दवाखान्यात जावं लागलं आणि दवाखान्यात जेव्हा डॉक्टरांसमोर बसले तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्याशी चर्चा करताना नाही असं वाटलं की हे किती मोठं प्रोफेशन आहे. असं वाटलं की नाही यांच्यासारखंच काहीतरी करावं आणि मग मी ठरवलं की मला नीटचा पेपर द्यायचा आणि मला MBBS व्हायचं. तिला पण सांग. ज्याला प्रश्न विचारला सोनाली ताई, तुझ्या या यशामध्ये तू कोणाला भागीदार करशील? सर्वप्रथम माझे आई वडील, त्यानंतर आतापर्यंत माझ्या म्हणजे या प्रवासात जे पण मला शिक्षक लाभले असतील त्या सर्वांचा या यशात मोठा वाटा आहे. माझी बहीण, माझा भाऊ, माझी वहिनी आणि म्हणजे माझ्या आयुष्याच्या स्तरावर जे पण मला गुरु म्हणून लाभले त्या सर्वांचा याच्यात नक्कीच वाटा आहे. सोनाली ताई, तू PSI होण्यासाठी किती तास अभ्यास केला किंवा करावा लागला तू? छान प्रश्न आहे. मला म्हणजे याचं पहिलं क्लिअर करते की आपण कधी फक्त तास मोजत जातो अभ्यासाचे. तर मला वाटतं तास मोजण्यापेक्षा त्याच्यातून किती प्रोडक्टिव्ह काम होतंय आपलं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा प्रीचा अभ्यास करत होते तर माझे नेमकेच क्लास वगैरे संपले होते तर तेव्हा 7 ते 8 तास अभ्यास माझा व्हायचा. पण जेव्हा म्हणजे प्री क्वालिफाय झाले आणि म्हणजे मेन्सला आले मी तर मला 10 ते 12 तास अभ्यास करावा लागला, कारण मेन्सच्या आधी कधीच अभ्यास केलेला नव्हता. त्यामुळे म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना 12 ते 13 तास अभ्यासाची गरजच होती. आणि म्हणजे तुमच्या काय म्हणतात ते लर्निंग पॉवरवर पण डिपेंड असतं की तुम्ही किती तास अभ्यास करायला पाहिजे. काही कसं म्हणजे कॅप्चर करायची पॉवर खूप असते, म्हणजे थोड्या वेळात पण ते खूप सगळं डाटा कलेक्ट करू शकतात किंवा खूप सगळं आकलन त्यांच्याकडे असतं, त्यामुळे त्यांना कमी वेळात पण ते जास्त करू शकतात. दिव्याताई, तू MBBS होण्यासाठी काय काय प्रयत्न केले? मी प्रयत्न म्हणजे 11वी पासून मी माझा अभ्यास चालू केलेला. 12वी मध्ये सायन्स घेऊन मी 12वी मध्ये पास झाले आणि नंतर मग नीटचा पेपर द्यायचं ठरवलं. तर पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही, पण पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही म्हणून खचून न जाता मी अजून एक प्रयत्न करायचं ठरवलं आणि मग दुसऱ्या प्रयत्नात मला यश आलं. सोनाली ताई, जेव्हा तू नाही का MPSC ही एक्झाम देत होती तेव्हा तुला हा निर्णय चुकीचा आहे असं वाटलं नाही का? म्हणजे कधी होतं असं वाटतं आपल्याला की हा आपला निर्णय चुकलाय, कारण जेव्हा आपल्यासोबतचे मेडिकल फील्डला असतात किंवा इंजिनिअरिंग फील्डला जातात आणि स्पर्धा बघतो आपण जेव्हा आपल्या क्षेत्रातली, तर तेव्हा निश्चितच वाटतं की हा कुठेतरी आपला निर्णय चुकला की काय. पण जेव्हा आपण हा प्रश्न स्वतःला विचारतो की सुरुवातच का केली होती, आपण हेच का स्वप्न बघितलं, बाकी लेकरांसारखं आपण त्यांच्यासारखं का नाही स्वप्न बघितलं, तर हे जेव्हा आपण स्वतःच्या मनाला विचारतो तर तेव्हा वाटतं की नाही काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून आपण हा निर्णय घेतलाय ना आपला निर्णय चुकलेला नाही, फक्त तो चुकीचा नाही हे सिद्ध करून आपल्याला दाखवायचंय. सोनाली,
आता जो प्रश्न तुला विचारला होता नाही की स्पर्धा परीक्षा देत असताना कधी आपण चुकीच्या क्षेत्रात तर जात नाही किंवा आपण चुकीच्या मार्गाने आपण आपले प्रयत्न करत नाही असा अनेकदा विचार येतो, कारण स्पर्धा परीक्षा हे एक चक्रव्यूह आहे. तर त्यावेळेस असा कधी विचार आला नाही की आपल्याला स्पर्धा परीक्षा देत असताना करिअरच्या दृष्टीने काहीतरी प्लॅन बी हा देखील रेडी असावा? याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? हो सर, जर म्हणजे इथले जे विद्यार्थी आहेत ते जर ह्या क्षेत्राकडे येण्याचा जर विचार करत असाल तर माझ्या मते आधी प्लॅन बी काहीतरी रेडी ठेवा. कारण स्पर्धा म्हणजे आपल्याला आहे ना, आपण प्रॅक्टिकल नॉलेज पण आपल्याला पाहिजे की हां असं असं पण आहे या क्षेत्रात, म्हणजे प्रॅक्टिकल सोबत ठेवूनच यायचं ह्या फील्डमध्ये. तर मला वाटतं की आधी एखादा प्लॅन बी चांगला रेडी करायचा. आणि स्पर्धा परीक्षेचा आपल्याला अटेम्प्ट असतात, वयोमर्यादा असते, त्यामुळे आपण थोडंसं उशिरा जरी तयारी सुरू केली तरी काही फरक पडत नाही. आणि म्हणजे निश्चितच तुम्ही एखादा चांगला तुमचा प्लॅन बी किंवा करिअरचं आणखीन एखादं क्षेत्र चांगलं तुमच्यासाठी तयार करून ठेवायचं आणि या क्षेत्रात यायला काहीच हरकत नाही त्यानंतर. बालपणीचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो, तर एक बालपणीची आठवण सांग. स्किप करा क्वेश्चन, नेक्स्ट स्किप करा, तोच रिपीट झाला. तुझ्या आई वडिलांची तुझ्या यशात काय भूमिका होती? माझ्या पूर्णच आयुष्यात माझ्या आईवडिलांची खूप मोठी भूमिका आहे. माझे वडील आर्मीमध्ये होते, तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं की हा शिक्षणानं काय बदल होऊ शकतो. कारण आमच्या फॅमिलीमध्ये माझे वडीलच एवढं मोठं म्हणजे स्तरावर वरती गेले होते, तर त्यांना निश्चितच शिक्षणाचं काय महत्त्व हे माहीत होतं. तर त्यांनी लहानपणापासूनच म्हणजे माझी पण शिक्षणाकडे खूप जास्त ओढ होती. तर मी पप्पासोबत नेहमी चर्चा करायची, पप्पा असं करायचंय, पप्पा तसं करायचं, हे बुक पाहिजे ते बुक पाहिजे, आज सरांनी हे सांगितलं, तर याबद्दल सांगत होते. तर त्यांनी सगळं माझं ऐकून घ्यायचे, म्हणजे त्यांना ऐकून नाही वाटलं तरी पण कधी कधी ऐकून घ्यायची, हा बाबा बोल तू काय तुझं. तर आई वडिलांचं आणि म्हणजे माझी मम्मी जास्त शिकलेली नाहीये, तेव्हाची 10वी झाली तिची, पण तिला म्हणजे मला सांगायला आवडेल की तिला तुटकी फुटकी का होईना इंग्लिश वाचता येते. आणि त्यानंतर म्हणजे आईचं कसं की मानसिक स्तरावर जे आपल्याला या प्रिपरेशनमध्ये म्हणजे जी आपल्याला आपलं मन जे स्थिर असायला पाहिजे, तर तिनं ते काम खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. तयारीच्या काळात जेव्हा पण मला असं म्हणजे टेन्शन यायचं, बर्डन यायचं, होईल की नाही असं वाटायचं, तेव्हा ती खूप चांगलं समजून सांगायची मला. आणि त्यांचा खूपच मोठा वाटा माझ्या या प्रयत्नात म्हणजे या यशात आणि पुढच्या संपूर्ण आयुष्यात राहणार आहे. नेट एक्झामसाठी किती तास अभ्यास केला? मी म्हणजे क्लासेस मी ऑनलाईनच करत होते, त्यामुळे ऑनलाईन आणि माझी सेल्फ स्टडी मिळून मी सर्व 10 ते 12 तास अभ्यास करायचे रोज. दिव्यताई, MBBS होऊन तुला समाजसेवेची संधी मिळाली, तू ती कशी पार पाडली? खरं तर MBBS होऊन जर समाजसेवेची जर संधी मिळाली तर ते मी माझं भाग्यच समजेल. कारण समाजसेवा हे खूप मोठं कार्य आहे आणि समाजसेवा करण्यासाठी तर मला डॉक्टर होऊन जर समाजसेवा जर जीवनदान देता येत असेल तर मी नक्कीच यशस्वीरित्या पार पाडेल. मी माझ्या परीने जेवढे होतील तेवढे प्रयत्न करेल आणि जीवनदान देण्याचं काम करेल. सोनाली ताई, तुला PSI होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागला? सर्वप्रथम तर घराचाच त्याग करावा लागला, कारण कधीच आईवडिलांना घराला सोडून राहायची सवय नव्हती, तर माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा त्याग होता माझ्यासाठी. त्यानंतर जे पण कार्यक्रम असतील आपल्या नात्यामधले वगैरे, तर ते सगळे लग्न वगैरे सगळ्यांचा त्याग करावा लागला. सण असतील तर सणासाठी सुद्धा घरी यायला भेटायचं नाही अभ्यासामुळे, क्लासेसमुळे वगैरे. तर हा सगळा त्याग होता. सोनाली ताई, PSI झाल्यावर लोकांनी केलेल्या कौतुकाचे शब्द तू कसे वर्णन करशील? सोनाली ताई, तू PSI झाल्यावर लोकांनी केलेल्या कौतुकाचे शब्द तू कसे वर्णन करशील? तर म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की गावात अशा प्रकारचं म्हणजे एवढं मोठं लोक येतील आणि एवढं मोठा छान सत्कार करतील. खरंच मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मी जेव्हा गावात जाईन त्या दिवशी, तर म्हणजे जेव्हा आम्ही आलो, माझे वडील मला घ्यायला आले होते आणि आल्यानंतर सरांनी लगेच कॉल केला की तुम्हाला किती वेळ वगैरे यायला, गौरी सरांनी. तर सांगितलं की हा सर येतोय, पप्पांनी सांगितलं. तर सरांनी तिथंच थांबून घेतलं की बाबा तुमची एंट्री होते गावात, तुम्ही प्रवेश करताय गावात, तर असं नाही की म्हणजे आल्याबरोबर तुमचं काहीतरी व्हायला पाहिजे सत्कार वगैरे. तर खूप म्हणजे मी कधीच अशी कल्पना पण केली नव्हती की आपण जेव्हा ह्या रिझल्टमध्ये येऊ तर तेव्हा अशा सगळ्या गोष्टी घडतील.
तर खूप छान वाटतंय. आणि या जे कौतुकाचे म्हणजे शब्द किंवा कौतुकाची थाप जी पाठीवर पडतीये, तर यामुळे एक वेगळीच एनर्जी मला भेटते. मी जेव्हा पण मी आता माझ्या कर्तव्य पथावर जाईल, तर या सगळ्या गोष्टी आठवून मी माझं काम करणार आहे. आणि निश्चितच मला यातून खूप जास्त प्रेरणा भेटते आणि यापेक्षा पण वरचं काहीतरी मिळवण्याची माझ्यात म्हणजे ऊर्जा निर्माण होते. तर या जे आता तुम्ही पण येऊन बसलाय, तेवढं छान कार्यक्रम घेताय, तर ही सुद्धा माझ्यासाठी एक प्रेरणाच ठरते की एवढ्या सगळे लेकरं आपल्याला बघताय, आपण ज्या याच्यावर आलोय, तर आपण पण काहीतरी म्हणजे समाजासाठी आता देणं लागतोय, समाजाला आपल्याकडून काहीतरी भेटलं पाहिजे. तर ही प्रेरणा माझ्यात निर्माण होती. दिव्याताई, तू नीट एक्झाम देताना तुझ्या मनामध्ये कधी द्विधा मनस्थिती निर्माण नाही झाली का? खूप वेळा झालं असं, म्हणजे असं वाटायचं की खूप अवघड एक्झाम आहे. लोक सांगायचे की तुमची परिस्थिती नाही, तुम्ही करू नका, म्हणजे होणार नाही. मुलं एवढे मोठे क्लास लावून त्यांचं होत नाही, तर तुम्ही घरी बसून काय करणार, असं खूप जण म्हणायचे. असं वाटायचं की नाही, आपण ही फील्ड चेंज करू आणि दुसरं काहीतरी सोपं निवडू. पण नाही, त्याच वेळी वाटायचं की आपण जो निर्णय घेऊन सुरुवात केली ना, त्याच्यावर ठाम राहायचं आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. आम्हाला पण तुमच्यासारखे व्हावेसे वाटते. त्यासाठी तू आम्हाला काय सांगशील? तुम्हाला जर खरंच ही फील्ड म्हणजे कोणतीही फील्ड निवडायची असेल, तर हे जे तुमचं वय आहे ते म्हणजे महत्त्वाचं आहे. कारण या वयामध्येच आपल्याला कळतं आपल्या आवडीनिवडी, आपला कल कशामध्ये आहे ते आपण लवकरात लवकर ओळखून त्या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. आणि म्हणजे लवकर तयारी असली की रस्ता आपला सोपा होतो, म्हणजे आपल्याला अडचणी येत नाही. जेवढ्या लवकर आपण निर्णय घेऊ की नाही, मला हे करायचंय, मला हे मिळवायचंय, तर आपल्याला ते मिळायला तेवढंच सोपं जातं. दिव्याताई, मला प्रश्न विचारायचा होता की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय होते? मी 10वीपर्यंतचे जे आपल्याला नॉर्मल सगळे विषय असतात तेच, आणि 11वीला मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्समध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, आणि मग मराठी आणि इंग्लिश हे 6-7 विषय मला होते. त्यांचाच अभ्यास करून मी नीटचा पेपर दिला. MPSCचा जो अभ्यासक्रम असतो, तर त्यात सामाजिक शास्त्राचे जास्त विषय असतात, जसं इतिहास झालं, भूगोल झालं, नागरिकशास्त्र झालं, त्यानंतर गणित पण असतं, रिझनिंग असतं. आणखी जेव्हा मेन्सला येतो तर तेव्हा इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर आणि GS चे सगळे सब्जेक्ट असतात. म्हणजे इतिहास, भूगोल हे सामाजिक शास्त्रातले सगळे सब्जेक्ट. PSI होण्यासाठी तुला कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागल्या? म्हणजे जी आपल्या MPSCचा जो आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तर या आयोगाकडून दरवर्षी ज्या एक्झाम असतात त्या कंडक्ट केल्या जातात. तर 3 प्रकारचे एक्झाम कंडक्ट केल्या जातात. एक राज्यसेवा म्हणून असते, एक कंबाईन म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर आता मागच्या वर्षीपासून आयोगाने ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम आहे ती मर्ज केली आहे. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी आता एकत्रच होऊ लागली आहे. आता मी जी एक्झाम पास केली आहे तर ती कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम होती, ज्यातून PSI, STI आणि SO, आणि मागच्या वर्षीपासून त्यांनी एक पोस्ट परत ॲड केली, SR म्हणून, सब रजिस्ट्रार म्हणून जे एक एक्झाम पोस्ट आहे, तर ती ॲड केली आहे. तर म्हणजे एकंदरीत 2 प्रकारचे एक्झाम आता आयोगाकडून घेण्यात येते आहे, एक राज्यसेवेची एक्झाम आणि एक ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम. तू नीट एक्झामची तयारी करत होती तेव्हा तुझ्या आईवडिलांची भूमिका काय होती? खरं तर आईवडिलांबद्दल सांगायचं झालं तर आज मी ज्या पदावर आहे किंवा ज्या ठिकाणी मी उभी आहे ते सगळं आईवडिलांमुळेच. कारण आईवडिलांचं पहिल्यापासून होतं. मी लहान असतानाही आईवडील म्हणायचे की नाही, माझ्या मुलीला मला मोठं करायचं आहे. माझे आईवडील तसे शिकलेले नाही, दोघंही शेतीच करतात, पण त्यांना त्यांच्या मुलीला कुठेतरी मोठ्या ठिकाणी पाहायचं होतं. आणि मी अभ्यास करत असताना मी घरातच अभ्यास केला, मी कुठेही क्लास नाही गेले, म्हणून राहील. मग याची आईवडिलांनी काळजी घेतली आणि माझ्या अभ्यासात ते नेहमी विचारपूस करायचे की बाळा कसा चालला अभ्यास, जास्त काळजी करू नको, होईल तुझं. आणि आईवडिलांमुळेच आज मी या ठिकाणी आहे, एवढंच म्हणतो. दिव्याताई, तू कसा अभ्यास केला? माझा अभ्यास सांगायचं झालं तर मी सकाळी 8, 8:30ला अभ्यासाला बसायचे आणि तेच 12-12:30पर्यंत मी माझं सेल्फ स्टडी करायचे. आणि मग दुपारी 2 वाजेपासून क्लासेस असायचे आमचे ऑनलाईन. मग ते क्लासेस
रात्री 8 वाजेपर्यंत आणि 8 नंतर जेवण झाल्यानंतर मी परत अभ्यास करायचे. म्हणजे मी माझा पूर्ण दिवस हा अभ्यासातच राहत होता. सोनाली ताई, तू शारीरिक क्षमतांसाठी कोणकोणते व्यायाम केले? म्हणजे मी तर ग्राउंडसाठी सेल्फ मला माहित होतं की एवढी आयडिया नाही मला, कारण माझ्यासाठी हे जे क्षेत्र होतं किंवा ही जी ग्राउंडची जी एक्झाम होती तर ती नवीन होती. तर यासाठी मी म्हणजे अकॅडमी लावायचं ठरवलं होतं आणि मी तसंच केलं. म्हणजे संभाजीनगरला रेड्डी सर म्हणून त्यांच्याकडे मी अकॅडमी लावली होती. तर सर्व प्रकारचे म्हणजे ते दररोज त्यांचं वेगवेगळं असायचं. म्हणजे स्पीड वर्क असायचं किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असायचे ज्यातून ती स्पीड वर्क म्हणजे स्पीड तुमची मेंटेन होऊ शकेल किंवा तुम्ही टायमिंगमध्ये कसं याल यासाठी ते करून घ्यायचे. अशाबद्दल तुझे खूप खूप कौतुक. तू आमच्यासाठी हितगुज करून मनोमोकळ्यापणे गप्पा मारल्या त्याबद्दल तुझे आभार. सोनाली ताई, तू MPSC ही एक्झाम देताना आहाराची काळजी घेतली का व कशी घेतली? म्हणजे मेन्सपर्यंत म्हणजे मेन्स क्वालिफाय होईपर्यंत तर खरंच जेवणाकडे वगैरे दुर्लक्ष व्हायचं आणि मेन्सचं जेवण असल्यामुळे एवढं घरच्यासारखं नाही भेटत, तर ॲडजस्ट करावं लागायचं खूप सगळ्या गोष्टी. आणि जेवणाची थोडी हेच व्हायची बरं म्हणजे मेन्सपर्यंत. पण जेव्हा ग्राउंडला म्हणजे ग्राउंडचं जेव्हा कळालं की हां आपण ग्राउंडला पात्र ठरलोय, तर त्यानंतर मी खूप काळजी घेतली जेवणाची असं वगैरे. तर डाएट पूर्ण प्लॅनिंगनं डाएट चालायचं, म्हणजे टायमिंगनुसार असायचं की या टाईमला हे खायचं आहे आणि अर्ध्या तासाने हे करायचं आहे, 1 तासाने हे खायचं आहे. म्हणजे पूर्ण प्लॅन असायचा ते सरांमार्फत दिलेला, तर तो मी पूर्ण फॉलो केला होता जेव्हा ग्राउंडची तयारी सुरू होती तेव्हा. सोनाली ताई, तू MPSC ही परीक्षा देताना तुला काही अडचणी आल्या असेल तर तू त्याला कशी सामोरी गेली? म्हणजे जे आपण आर्थिक लेवलच्या किंवा घरून जे पण प्रॉब्लेम असेल तर ते मला कधीच फेस करावे नाही लागले, कारण आईवडिलांनी कधीच ते माझ्यापर्यंत पोहोचूच दिले नाही. त्यांना जो पण प्रॉब्लेम असेल, जो पण काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्तरावर त्या सोडून घेतले, पण माझ्यापर्यंत कधी येऊ दिलं नाही. पण जे मानसिक स्तरावर आपल्याला जो संघर्ष करावा लागतो, जो की स्वतःसोबत संघर्ष असतो, तर त्याबद्दल सांगेल की जेव्हा पण मला निगेटिव्ह वाटायचं किंवा असं वाटायचं की होत नाही किंवा आपण चुकीचं क्षेत्र निवडलंय, तेव्हा मी फक्त स्वतःला समजून सांगायचं की करून दाखवायचं आहे, निर्णय चुकीचा नाही, फक्त करून दाखवायचं आहे बस. या व्यतिरिक्त दुसरे काही करायची इच्छा आहे का? हो निश्चितच. म्हणजे आता एक पोस्ट भेटली आहे, पण माझं स्वप्न खरं तर डेप्युटी कलेक्टर व्हायचं होतं. तर निश्चितच मी त्यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे. जो पण मला वेळ भेटणार आहे त्याचा मी सदुपयोग करून आणखी वरची कशी पोस्ट घेता येईल याकडे लक्ष देणार आहे. तर आज आता समजा आम्ही ह्या जे प्रोसेसमध्ये आहे शिक्षणाच्या, तर ही मुलं काय थोडी चंचल असतात आणि यांची आकलन क्षमता असते पण ते स्थिर नाहीत. आणि MPSCच्या परीक्षा तर म्हटल्या तर त्याच्यामध्ये बेसिकच जास्त आहे ना, 5वी ते 10वीपर्यंत. तर त्या दृष्टीने त्या मुलांनी लक्षात काय काय कसं कसं ठेवावं किंवा आपलं लक्ष केंद्रित अभ्यासावर कुठला बेस पक्का असावा त्या संबंधीची माहिती. तर ह्या एक्झामसाठी जे आपलं बेसिक नॉलेज असतं ते खरंच म्हणजे आपल्या सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सगळं आपल्याला बेसिक पूर्ण नॉलेज तर पाहिजे. तर तुम्ही जास्त स्तरावर आहेत आता सध्या, तर तुमचं काय काम आहे की जे शिक्षकांनी जो पण होमवर्क तुम्हाला दिला असेल, जे पण काम तुम्हाला दिलं असेल, तर ते पूर्ण तुमचं 100% देऊन करायचं. म्हणजे घरी गेल्यानंतर असेल की होमवर्क कम्प्लीट होईपर्यंत म्हणजे आपल्याला करमलं नाही पाहिजे की हां होमवर्क दिला आहे माझा आणखी कम्प्लीट नाही, तर कम्प्लीट होईपर्यंत ती मनाची अवस्था आपली राहिली पाहिजे की पूर्ण करायचं आहे. आणि म्हणजे आपलं कसं होतं की आपण कधी कधी आपल्याला जे आपण कन्सेप्ट क्लिअर होत नाही किंवा काही अडचण येतात तर ते शिक्षकांपर्यंत आपण येतच नाही. तर मला वाटतं की तुम्ही ते नाही करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जी पण अडचण येईल तर घरी गेल्यानंतर होमवर्क करताना आपल्याला कळते की आपल्याला हे कळालेलंच नाही किंवा आपल्याला इथं अडचण येते होमवर्क करताना, तर दुसऱ्या दिवशी शिक्षकांकडे जायचं, त्या अडचणी विचारायच्या, ती कन्सेप्ट क्लिअर करायची. मनामध्ये म्हणजे तुमचं चॅप्टर वगैरे संपल्यानंतर असं वाटलं पाहिजे नाही की मला याच्यातलं हे कळत नाही. आणि असं जर होत असेल तर आपापल्या शिक्षकांना भेटायचं, त्यांच्याकडून ते क्लिअर करून घ्यायचं. तर तुम्ही ज्या आता या स्तरावर आहेत तर तुमचं हेच काम आहे. म्हणजे आतापासूनच तुम्हाला खूप मोठे मोठे बुक वाचायचे नाही किंवा पुढच्या लगेच म्हणजे तयारीला लागायचं नाही. आत्ता सध्या तुमच्याकडं जो पण वेळ आहे तो छान मस्त म्हणजे घालवायचा.
म्हणजे सगळंच करायचं, आपण खेळायचं पण, सगळ्याच गोष्टी करायच्या, पण अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं. आपलं होमवर्क असेल, जे पण काम दिलं असेल ते कम्प्लीट करायचं. प्रत्येक आईवडील आनंदाने हरवून जातो. मी बाबूराव बल्लाळ यांना अशी विनंती करतो की तुमच्या मुलीचं यश बघून तुम्ही तिचं हे यश शब्दामध्ये कसं व्यक्त करणार. इथं जमलेले सगळे शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचं सगळ्यात पहिला मी स्वागत करतो. माझ्या मुलीच्या यशाबद्दल म्हणजे जेव्हा तिची सुरुवात झाली की तिनं मत व्यक्त केलं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची, तर ठीक आहे म्हटलं, मी द्यायची तुझी तयारी असेल, पूर्ण मनापासूनच तयारी असेल तर काय हरकत नाही, तयारी करायला सुरुवात कर. केली तिने, सुरुवात केली. तिला त्याच्यामध्ये भरपूर अशा अडचणी आल्या, मानसिक आल्या, त्याच्यानंतर शारीरिक आल्या. तिला पायाचा म्हणजे ज्यावेळेस ती ग्राउंडला पोहोचली तर त्यावेळेस तिच्या पायामध्ये कुरूपचा कोंब आला वर, तर फार तिला म्हणजे तकलीफ झाली त्यावेळेस. पण 2 वेळेस ऑपरेशन करून सुद्धा सक्सेस होत नव्हते. मग आम्ही त्याच्यावर होमिओपॅथिक इलाज केला तर त्याने तिला आराम भेटून गेला. त्यामुळे ती ग्राउंडची तयारी करू शकली. ग्राउंडमध्ये तिचा रेफरन्स चांगला आला आणि नंतर इंटरव्ह्यू, शेवटच्या स्टेपला इंटरव्ह्यू असते. ज्यावेळेस तिचा इंटरव्ह्यू झाला मुंबईला, त्यावेळेस मी पंढरपूरच्या पायी दिंडीत होतो. तर त्यावेळेस तिचा फोन आला की पप्पा माझं इंटरव्ह्यू छान झाला आणि आपलं काम ठाम निश्चितपणे मी पास होणार आणि मी PSI बनणार म्हणे, आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही. त्याच वेळेस माझ्या मनातला आनंद इतका म्हणजे ऊर भरून आलं, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि मला बोलता सुद्धा येईल का आता हे कसं व्यक्त करू म्हणून. माझ्या सोबतची जे सगळी मंडळी होती तर त्यांना ही वार्ता कळाली का बा तुमची मुलगी आता PSI झाली. माझ्या शब्दातून त्यांना ऐकायला भेटलं आणि मग त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. ज्यावेळेस तिचा निकाल आला तर त्या दिवसाचं आमचं म्हणजे भानच अडकून गेलं की आम्ही काय करतो काय नाही, काय बोलतो काय नाही याचं पण आम्हाला भान नव्हतं. अक्षरशः घरात चहा ठेवला होता, तो चहा वर जाऊन खाली कधी गेला, पातेलं खाली कधी झालं ते पण आम्हाला सांगितलं. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की आपल्या मुलाचं किंवा आपल्या गावातील एखादा विद्यार्थी जर यश संपादन करीत असेल तर त्याचा आनंद किती होतो. आता आल्या आल्या गावाने माझ्या मुलीचं इतकं मोठ्या मनाने आणि पूर्ण गावाने साक्षात स्वागत केलं. खूप चांगलं वाटलं, मन भरून आलं. आणि याच्यापासून मी बाकी विद्यार्थ्यांना ही प्रेरणा देऊ इच्छितो, बाकी मुलांना सुद्धा मी ही प्रेरणा देऊ इच्छितो की आपण काही कमी नाही. प्रत्येक मूल हे बुद्धिमान असतंच, पण आपण शिक्षक शिकवत असताना सगळ्याला शिक्षण हे सारखंच देत असतात. पण त्यातून कोणी म्हणजे मन लावून ऐकतं, त्याच्यावर पूर्णपणे आपलं ध्यान ठेवतो आणि काळजीपूर्वक घरी गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर लक्ष देतो, ते विद्यार्थी मागं राहत नाही. भविष्यात ते काही ना काही केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याची तयारी याचं यश संपादन करण्यासाठी एका दिवसात यश भेटत नाही. त्याची जी तयारी करावी लागते ते विद्यार्थी जीवनापासूनच करावं लागते. तेव्हा पुढे जाऊन त्याला थोडे कष्ट कमी पडतात. आणि अभ्यास म्हणजे काय असतो, आपलं जे बेसिक असतं NCERTचे बुक असतात त्यातूनच सगळं काही पुढे असतं. आणि ते जर आपण आजच तयारी करून जर घेतली तर पुढे तेवढं ते सोपं जातं. तर यातून निश्चितच आपले शाळेचे जे विद्यार्थी आहे हे चांगलं अभ्यासाकडे लक्ष देतील, पूर्णपणे त्याचा टाईम देतील आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळवतील. आता मला जो आनंद झालेला आहे, एवढं माझ्या मुलीचं स्वागत होतं, माझं स्वागत होतं, माझ्या परिवाराचं स्वागत होतं आणि तो आनंद शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही. ठीक आहे, एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गुणदानाची पद्धत कशी असते सोनाली? ही जी MPSCची एक्झाम आहे तर यासाठी त्यांनी निगेटिव्ह मार्किंग ठेवली, नकारात्मक गुण पद्धती.
तर एका चुकीच्या प्रश्नामागे आपले 0.25 मार्क कमी होतात. म्हणजे जर 4 आपले प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क आपल्या तिथे जातात. असं असतं. म्हणजे 1/4 निगेटिव्ह पद्धत त्यांनी ठेवली आहे. सोनाली ताई, MPSCची एक्झाम देत असताना 4 वर्ष तू तुझी एकाग्रता कशी टिकवून ठेवली? कोणत्या पद्धतीने व काही त्यासाठी मेडिटेशन व ते केलं का? हो, मला इथं सांगायला आवडेल, मी ज्या प्रकल्पात ॲडमिशन घेतलं होतं किंवा मी आता सध्या पण जिथे राहते, तर त्या प्रकल्पात दररोज संध्याकाळी 9 वाजता मेडिटेशन घेण्यात येतं. 10 ते 15 मिनिट मेडिटेशन असतं. तर त्याचा मला आधी वाटायचं की म्हणजे मेडिटेशनची पद्धतच माहीत नव्हती. काहीतरी असतं बाबा की ज्यानं मन शांत होतं, आपली एकाग्रता वाढते. पण जेव्हा हळूहळू त्या प्रोसेसमध्ये गेले तर कळालं की हा याचा खूप फायदा होतोय. तर कंटिन्यू ते आज म्हणजे इथपर्यंत मी ते कंटिन्यू केलंय मेडिटेशनची हे. आणि सकाळी व्यायामाची पण तिथं पद्धत आहे, म्हणजे व्यायामाला ते पाठवतातच. तर त्याचा पण खूप फायदा झाला. आणि जे पण आपलं म्हणजे एकाग्रता टिकवण्यासाठी आणखीन पण ज्या आपण गोष्टी असतील, ऑथरचं जे काही रिडिंग वगैरे असेल, म्हणजे पुस्तकाव्यतिरिक्त पण आपल्या म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त, तर ते पण मी कंटिन्यू करायचे. तर याचा मला फायदा झाला. सोनाली ताई, तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले? चांगला प्रश्न आहे. तर म्हणजे 2 सदस्य असतात आपल्याला इंटरव्ह्यूला. तर पहिले एका सदस्याचे प्रश्न होतात, त्यानंतर दुसऱ्या सदस्याचे. एक IPS सर असतात आणि एक आयोगाचे सदस्य असतात. तर त्यांनी जेव्हा म्हणजे माझी प्रोफाईल बघितली, बायोडाटा बघितला, तर त्याच्यावर प्रोफेशन म्हणजे जो आपला व्यवसाय असतो तो शेती लिहिलेला होता. तर त्यांनी शेतीवर प्रश्न विचारलेत मला की शेतात सध्या काय काय पिकं लावलेत, मग पिकाबद्दल सांगितलं. त्यानंतर मागे काहीतरी कांद्याचा प्रश्न सुरू होता म्हणे. तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून तो सुरू आहे, पण मला पूर्ण त्याची माहिती नव्हती. म्हणजे ऐकलं होतं, पण आयोगात आपल्याला ॲक्युरेट उत्तर द्यावं लागतं. तर मी त्याचं उत्तर मला नाही देता आलं व्यवस्थित. म्हणजे मी सॉरी सर म्हटलं, मला याबद्दल माहिती नाही, पण मी निश्चितच याबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या का करतात हा एक प्रश्न होता मला. त्यानंतर जे पण आता PSIचं जे फील्ड आहे, तर क्राईम संबंधी फील्ड आहे. तर त्यांनी विचारलं होतं की सायबर क्राईम काय असतं. त्यानंतर नक्षलवाद काय आहे बाबा. तर नक्षलवादाबद्दल जेव्हा सांगितलं, तर म्हणजे आपल्या सामान्य जनताच सरकारविरुद्ध उभी राहते आणि एक सशस्त्र चळवळ ते उभी करतात, तर त्याला नक्षलवाद म्हणतात. तर मग सामान्य लोक जेव्हा हा माझ्या उत्तरातून म्हणजे शब्द गेला, तर त्यांनी मला विचारलं होतं की मग ते तर सामान्य लोकांसाठी लढतात, तर मग नक्षलवाद तर चांगला असायला पाहिजे वगैरे. तर त्यावर पण मी आन्सर छान केलं होतं की सर ती सशस्त्र चळवळ असते, कधी कधी हिंसात्मक कृत्य सुद्धा त्यांच्याकडून घडतात, तर सामान्य जनतेसाठी नक्षलवाद हा चांगला नाही आहे. आणि आणखी म्हणजे विचारलं होतं की घरचा व्यवसाय शेती, तर शेतीत वगैरे तुमचं भागतं का सगळं. आणि औरंगजेबाचा मृत्यू कुठं झाला हा एक क्वेश्चन होता मला. आणि तुमचे सकारात्मक आणि नकारात्मक पॉईंट सांगा म्हणे. तर नकारात्मक पॉईंट जेव्हा सांगितले, तर त्यावर परत प्रश्न विचारला होता की त्यावर सध्या तुम्ही काय काम करताय. आणि ग्राउंडचे मार्क विचारले होते. तर क्वालिफाय असल्यामुळे मार्क सगळ्यांनाच कमी आले होते, तर कमी का आले असं पण प्रश्न होता. तर त्यावर सांगितलं की या म्हणजे याच्यामध्ये मार्क गेले, लांबुडीमध्ये मार्क गेले वगैरे. तर मग का गेले, तर त्यांनीच म्हटलं की तुम्हाला बर्डन वगैरे आलं होतं का. तर हो तसंच झालं होतं, तर मी हो म्हटलं. तर मग त्यांनी मला बऱ्याच क्वेश्चन केला की ही जी फील्ड आहे PSIची, तर असे रोजच प्रसंग येतात राहणार आहे तुमच्या आयुष्यात किंवा म्हणजे कार्य करत असताना बर्डन येणार आहे, निगेटिव्ह परिस्थिती येणार आहे, तर तुम्ही स्वतःला कसं समजून सांगाल. तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला म्हणजे जे मनातून येतं ते दिलं होतं, तर त्यामुळे मार्क पण चांगले दिले. तर आज आपल्या शाळेत आलेल्या PSI सोनाली ताई आणि MBBS दिव्याताई, तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात उमगलेले प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन दिले, त्याबद्दल आभार आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इंटरव्ह्यू आणि प्राथमिकच्या विद्यार्थिनींनी छान असा इंटरव्ह्यू घेतला आणि मला वाटतं पहिलाच इंटरव्ह्यू असेल तिचा.